नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोनिकास कॉर्नर मराठीमध्ये। महाशिवरात्र जवळ आलेली आहे। घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना महाशिवरात्रीचा उपवास असतो। त्यामुळे उपवासाचा दिवसभरासाठी काही ना काही नवीन पदार्थ आपल्याला शोधावेच लागतात। सगळ्यात साधा सोपा सिंपल उपवासाचा पदार्थ जो खूप वेळ कुरकुरीत राहील आणि सगळ्यांना आवडेल असे मस्त असे उपवासाचे भजे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। घरातला कुठलाही मेजरिंग कप किंवा वाटी तुम्ही वापरू शकता। मी घेतलेला आहे मेजरिंग कपाने 1 कप इथं भिजवलेला शाबू। जसा आपण नॉर्मल साबुदाणा भिजवतो तोच साबुदाणा भिजवलेला मी वापरलेला आहे। त्याच मेजरिंग कपाने 1 किलो उकडलेल्या बटाट्याचा किस घेतलेला आहे। बटाटा उकडून साली काढून त्याचा किस करून घेतलाय। पाव वाटी मी घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा पिठी साखर वापरलेली आहे। त्यानंतर मी थोडंसं जिरं घातलेलं आहे। तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसताल तर स्किप सुद्धा करू शकता। अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे। मस्तपैकी हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। लिंबाचा रस आणि साखर घातल्यामुळे याला मस्त अशी गोड आंबट चव येते। मस्त असं मिश्रण तयार आहे। याच मिश्रणाचे तुम्ही साबुदाणा वडे सुद्धा बनवू शकता, पण साबुदाणा वडे जास्त वेळ कुरकुरीत राहत नाहीत आणि साबुदाणा वडे बनवायला सुद्धा थोडा वेळ लागतो। त्यामुळे हे मिश्रण आपण दिवसभर कधीही बनवून ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा कुरकुरीत याचे भजे बनवून खाऊ शकतो। या प्रकारे थोडं थोडं मिश्रण हातात घेऊन थोडंसं त्याला चोपल्यासारखं करायचं, आकार दिल्यासारखं करायचं आणि छोटे छोटे भजे कढईमध्ये सोडायचे। तुम्हाला हवं तर तुम्ही छोटे छोटे बॉल्स सुद्धा बनवून घेऊ शकता, पण तेवढं बनवायची गरज नाही। मस्त मिश्रण हातात घेऊन थोडंसं दाबून कढईमध्ये सोडायचं। तेल मस्त तापलेलं असलं पाहिजे। मीडियम फ्लेमवर कुरकुरीत हे भजे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर याला आलेला आहे। काहीही बनवायला अवघड नाही। मस्त जसं आपण खारोड्या घालतो तसं थोडंसं दाबून हे मिश्रण तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे। तेल अगदी कडकडीत गरम नसलं पाहिजे, मीडियम गरम तेलातच हे सोडायचे, म्हणजे मध्येपर्यंत मस्त असे हे तळल्या जातात आणि कुरकुरीत राहतात। साबुदाणा वडे जास्त वेळ कुरकुरीत राहत नाहीत। हे साबुदाण्याचे भजे अगदी खूप वेळ कुरकुरीत राहतात। तळायला सुद्धा याला वेळ कमी लागतो। मुलांना जर झटपट काहीतरी खायचं असेल तर हे मिश्रण बनवून ठेवून आपण पटकन 5 मिनिटात हे भजे बनवून देऊ शकतो। शिवाय जर उपवासाची थाळी बनवत असाल तर त्यासाठी सुद्धा हा कमी वेळेत पटकन बनणारा पदार्थ आहे। तुम्ही बघू शकता मध्येपर्यंत असे मस्त हे टम्म फुगून कुरकुरीत झालेले आहेत। बनवल्यानंतर अर्धा ते 1 तास असे छान कुरकुरीत राहतात। या महाशिवरात्रीला हे साबुदाण्याचे भजे ट्राय करून नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट्स करा। मी भेटते अशाच एका छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।